नमस्कार. रेशन धान्य बंद होणार नवीन जी आर आलेला आहे. आजपासून त्याची तपासणी सुरू झालेली आहे. तुम्हाला लवकर त्यासाठी एक नवीन फॉर्म भरून द्यायचा आहे. कोणाला भरून द्यायचा आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा. शेवट पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेशन तुमचं बंद होऊ शकतं. आता रेशन धान्य बंद होणार आहे. कुणाचं बंद होणार आहे, जी मध्ये काय सांगतंय आणि तपासणी प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. लवकरच तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. आता कोणता फॉर्म भरून द्यायचा तर बघा, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासंदर्भामध्ये 4 एप्रिल 2025 हा जी आर आला. या जी मध्ये काय सांगितलंय, अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य कुटुंब योजना PHS अशा 2 गटामध्ये रेशन कार्डाची विभागणी केलेली आहे. आता कोणकोणते आहेत तर बघा, या ठिकाणी तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल आणि त्यासोबत तुमचं पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल, यांच्यासाठी ही मोहीम राबवली आहे. पिवळं रेशन कार्ड ज्या ज्या महिलांचं आहे, ज्या ज्या दादांचे, त्यांच्यासाठी ही मोहीम नाही. आता बघा, शिधापत्रिका नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराचं उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती जो काय निर्णय आहे 4/2/2014 शासन निर्णयाने विहित करण्यात आला, हरकत नाही. आता अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना या दोनसाठी तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आवश्यकता नाहीये. केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आणि पांढरं रेशन कार्ड त्यांच्यासाठी काय, राज्यातील 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपार म्हणजे जे अपात्र झालेत, दुबार ज्यांचं पुन्हा त्यांचं नाव आहे, स्थलांतरित झालेले किंवा मयत म्हणजे वारले, या लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाई करण्यासाठी राज्यामध्ये 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यासंदर्भात जो काय निर्णय असेल तो शासनाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे पत्रान्वये. आता नेमकं काय करायचं तर बघा, सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासनाचं परिपत्रक त्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाठीमागे सगळी माहिती पाहू शकतात. अपात्र शिधापत्रिकांना शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश जो आहे 2015चा, त्याच्यानुसार त्याची जे तरतुदी शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे, चालू राहणार आहे. त्यामध्ये अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका आहे, रेशन कार्ड आहे आणि पांढऱ्या रंगाचे, या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात येत आहे. सदर शोध मोहीम ही अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब म्हणजे PHS शिधापत्रिका शासनाने संदर्भित कारवाई करावी. आता या ठिकाणी सध्याच्या शिधापत्रिकाकडून माहिती घेणं चालू आहे. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकाची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना त्यांचा रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्याकडून ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलाय. तो तुम्हाला भरायचा आहे. रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकाकडून माहिती भरलेला फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्र दिले, ते हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदाराची स्वाक्षरी दिनांक आणि त्याला तुम्ही ही लिहून घेतलंय त्यासाठी पोच पावती द्यायच्या. ही पोच पावती तुम्ही सोबत ठेवायची तुमच्या दिलं. आता बघा, फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत तुम्हाला शिधापत्रिकाने ते तुम्ही ज्या भागात राहतात, सध्या जिथून तुम्ही धान्य घेतात राहत असल्याचा कोणताही एक तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. पुरावा म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे तर भाडेपट्टी, ठीक आहे, भाडेपावती असते तुमची, किंवा निवास स्थानकाचा मालकीचा तुमचा पुरावा. तो नसेल तुमच्याकडे गॅस असेल तर LPG जोडणी क्रमांक बाबत पावती द्यायची. बँकेचं पासबुक चालणार आहे. विजेचं देयक असेल म्हणजे तुमचं वीज बिल सुद्धा चालणार आहे, चालू वीज बिल पाहिजे. टेलिफोन बिल असेल, मोबाईल चालणार आहे, देयक, ड्रायव्हिंग लायसन्स असेल चालणार आहे, ओळखपत्र चालणार आहे कार्यालयीन किंवा इतर, मतदान ओळखपत्र सुद्धा चालणार आहे, आधार कार्ड असेल ते चालणार आहे, इत्यादींच्या प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तवाचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा, रनिंगमध्ये 1 वर्षाचा असावा. शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक त्यामध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या लाभार्थी योजनेच्या अंतर्गत
लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय जो आहे 17/7/13 ते 17/12/13 नमूद. आता हे तुम्हाला काही आवश्यकता नाही त्याची, तर तुम्हाला आवश्यक कागदपत्र सादर करण्यासंदर्भात शिधापत्रिका धारकास कळवायचं आहे. आता फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन ते आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करा. आता हे तुमचं काम आहे, तुम्ही माहिती भरून दिली. आता त्या शिधापत्रिका ज्याच्याकडून तुम्ही धान्य घेतात त्यांचं काम आहे पुढील हे सरकारकडे जमा करायचं. वरील कार्यवाही एका महिन्यात म्हणजे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करायची आहे. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता आलेल्या माहितीची तपासणी कशी करणार आहे, तर वरील कार्यालयात जमा झालेली तुम्ही जी माहिती भरली फॉर्मच्या माध्यमातून त्या माहितीच्या फॉर्म सोबत कागदपत्राची काय झाली तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाकडून होणार आहे. वरील छाननी केल्यानंतर वास्तवाचा पुरावा, योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्र असलेली यादी गट अ म्हणून स्वीकारली जाणार आहे आणि गट मध्ये वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे ज्यांनी सादर केली नाही ते गट ब मध्ये जाणार आहेत. गट अ वाल्यांना चालू राहणार आहे आणि गट ब वाल्यांना तिथं जर त्यांनी आवश्यक जे काही जे पुराव्याचे कागदपत्र आहेत ते जर सादर नाही केले त्यांना 15 दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे आणि 15 दिवसाच्या नंतरही त्यांनी ते सादर नाही केले तर त्यांचं त्या ठिकाणी जे रेशन आहे ते बंद होणार आहे. आता हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला मिळणार आहे, त्यामुळे आपला टेलिग्राम सुद्धा जॉईन करा, व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करा. हे PDF आहेत, 4 एप्रिलची PDF आहे, तुम्हाला सगळ्यांना मिळून जाईल. आणि तुम्हाला इथं फॉर्म भरताना बघा काय करायचं आहे, कुठला फॉर्म आहे तर ज्यांच्या नावावर रेशन कार्ड आहे त्या शिधापत्रिका धारकाचं छायाचित्र ह्या फोटोमध्ये लावायचे. पाठीमागे तुम्हाला दिसतंय इथं तुम्हाला काय माहिती भरायची, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, शिधापत्रिकाचं संपूर्ण नाव, सुरुवात तुम्हाला आडनावाने करायची, वय तुमचं, भारतीय नागरिकत्व, तुमचा व्यवसाय नोकरी काय आहे, शिधापत्रिक वर्गवारी कुठली आहे तुमचं, त्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा आहे, तुमचा सध्याचा जो पत्ता आहे तो पत्ता टाकायचा आहे. आणि इथं खाली बघा तुमच्या त्या शिधापत्रिकेवर रेशन कार्डवर किती व्यक्ती आहेत त्यांचे नाव 1 2 3 4 जे असेल ते एकूण इथे लिहायचं. मग त्याच्याशी नातं काय, मुलगा आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, जे काय नातं इथे लिहायचं. मग इथं स्त्री आहे की पुरुष आहे, वय किती आहे त्यांचं सगळ्यांचं वय, युनिट, व्यवसाय काय त्यांचं, वार्षिक उत्पन्न किती आहे, नागरिकत्व इंडियन द्यायचं सगळे. ठीक आहे बस एवढं. आणि ही तुमची बघा पावती. इथं तुम्ही काय कुटुंबातील सर्व व्यक्तीचं सर्व मार्गाने मिळणारं एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचंय तुम्हाला इथं. त्याच्यासोबत इथं बघा काय लिहायचंय, चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचं नाव आहे की नाही ते पण लिहायचंय. ठीक आहे. आणि निवासस्थानाबाबत संदर्भाचा जो पुरावा आहे किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी. सदर पुरावा 1 वर्षापेक्षा जुना नसा. आता कुठला पुरावा, तर भाडे पावती, निवासस्थान मालकीचा पुरावा, LPG जोडणी, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, कारण इतर कुठला. ठीक आहे. अर्जाची इथं तुम्हाला स्वाक्षरी करायची, अंगठा मारायचा आहे. ठीक आहे. दिनांक टाकायचा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला तो. ठीक आहे. इथं तुमचं नाव, परवाना क्रमांक, पत्ता, रास्त दुकानदार जे आहे त्याची स्वाक्षरी. आता हे तुमचं काम. आता तुम्हाला इकडं तुमचं इथं फी जी पोच पावती आहे ही तुम्हाला घ्यायची, ज्या दुकानदाराकडे तुम्ही मिळेल त्यांना पण घ्यायची. इथं त्यांचा जे असेल ते सिग्नेचर जे असेल आणि तारीख जी काय असेल ही पोच पावती तुम्हाला घ्यायची. ठीक आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांना नक्की शेअर करू.